कधी कधी एखादी गोष्ट नवऱ्याच्या मताने ऐकली तर आपला फायदाच होतो. असंच काहीसं आज माझ्याशी झालं. ते काय ते पुढे सांगतेच, पण त्याआधी आज मला नूडल्स खायची इच्छा झाली होती आणि पुण्यात मला कुठेच छान असे नूडल्स मिळत नाही आणि म्हणून म्हटलं आज घरीच बनवूया. सो इकडे पत्ताकोबी नव्हती, ती ऑर्डर केली झेप्टोवरनं आणि आज ही चक्क पत्ताकोबी एवढी मोठी मला फक्त 16 रुपयात मिळाली. रोशन नेहमीच मला इन्सिस्ट करतो की तू ऑनलाईन भाजीचं किंवा फळं मागव, पण माझा त्याला साफ नकार असतो, कारण मला भाजीचा आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्रेश बाजारात जाऊन घ्यायलाच आवडतात. असो, आज माझा फायदा झाला होता. मग आता नूडल्स बनवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी बेसिक तयारी करून घेतली आणि आता ही कढई माझ्याकडे आहे लोखंडाची. म्हटलं याचाही वापर करूनच घेऊ, म्हणजे बाहेर जसे बनवतात त्याच पद्धतीने आपणही बनवू. भाज्या शिजून झाल्या, त्यानंतर इथे सॉसेस टाकले. आता या सॉसला मी मुद्दाम इथे दाखवलं, कारण हे पण मी झेप्टोवरनं ऑर्डर केलं. आणि ह्या 9AM कंपनीची शेजवान चटणी कधीच घेऊ नका, कारण याच्यामुळे माझ्या नूडल्सची चव थोडीशी बिघडली होती, पण नॉट 100%. नूडल्स मस्त झाले होते. हे सगळं छान मिक्स करून घेतलं, परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्या इकडे गरमागरम स्ट्रीट स्टाईल मस्त नूडल्स रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता चहा कोण पितं असं तुम्ही म्हणाल, पण काही असू दे, संध्याकाळचा चहा मला लागतोच. अनायाच्या डिनरमध्ये आज पहिल्यांदाच ओट्सची खीर बनवली होती. त्यानंतर रेडी झालो, बाहेर जायचं होतं, थोडं बाहेर जाऊन आलो आणि घरी आल्यावर आपली हेअर केअर. आजकाल न चुकता मी हे हेअर केअर करत असते. सो आपल्या इकडे हेअर ॲक्टिव्ह आहे ते लावून घेतलं आणि त्यानंतर असा संपवला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.